धीरज परदेशी हल्ल्याचे गूढ उकलणार, पडद्यामागचा मास्टरमाइंड कोण? दर्गा दायरा परिसरात फॉरेन्सिक पथक दाखल, एक एक पुरावा तपासला जाणार. धीरज परदेशी हल्ल्याचे गूढ उकलण्याच्या दिशेने पोलिसांची मोठी हालचाल. अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरात महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. या हल्ल्याचा तपास आता अधिक वेगाने सुरू झाला असून दर्गा दायरा परिसरात फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहे. हल्ला नेमका कसा झाला? हल्लेखोरांनी कोणत्या पद्धतीने धीरज परदेशी यांच्यावर हल्ला केला? घटनास्थळी नेमके कोणते पुरावे आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. तर भिंगार कॅम्प पोलिसांकडूनही घटनास्थळाची कसून पाहणी सुरू असून हल्ल्याशी संबंधित भौतिक पुरावे आणि इतर महत्त्वाच्या बाबींची नोंद घेतली जात आहे. घटनास्थळावरून मिळणारा प्रत्येक पुरावा तपासासाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान या हल्ल्यामागचे नेमके कारण काय? हल्ल्यात आणखी किती जण सहभागी होते? तसेच या प्रकरणामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का? या सर्व शक्यतांचा पोलिसांकडून तपास केला जातोय. फॉरेन्सिक तपासातून मिळणारे पुरावे आणि अहवाल तपासाला महत्त्वाची दिशा देऊ शकतात. त्यामुळे धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील पडद्यामागचे सत्य आता समोर येणार का? फॉरेन्सिक पथकाची तपासणी आणि पोलिसांचा कसून तपास यामुळे या प्रकरणाचे गूढ उकलण्याच्या दिशेने मोठी पावले पडली आहेत. आता या तपासातून नेमके कोणते धागेदोरे समोर येतात याकडे संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष लागलंय. काल जो हल्ला झाला होता, सदर प्रकरणात आपण सविस्तर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील जो पेशंट आहे त्याची प्रकृती चिंताजनक असून तो हॉस्पिटलमध्ये आता उपचार सुरू आहेत त्याच्यावर. त्याचा जो सहकारी त्याच्यासोबत या ठिकाणी काम करत होता त्याची आपण फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आपण सुरू केलेला आहे. यामध्ये एक आरोपी आपल्याला ताब्यात असून इतर आरोपींची नावं निष्पन्न झाली असून सदर आरोपींचा आपण जे फरार झालेले त्यांचा शोध घेत आहोत. आणि आजचा जो आरोपी आपण अरेस्ट केला होता त्याला आपण कोर्टात दाखल करून त्याची पीसी पण घेतलेली आहे. आणि आज या ठिकाणी आपण घटनास्थळी येऊन घटनास्थळ पंचनामा फॉरेन्सिक व्हॅनच्या सह आपण केलेला आहे. साधारण किती आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये? साधारणतः फिर्यादीने जे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे 6 आरोपी आपण त्यांना सांगितले होते. त्यातले आपल्याला 4 आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत. पण इतर नावं आणि इतर बाकी तपास आपण सुरू आहे.